हा नेमकी काय विषय महत्त्वाचा चेअरमन सांगते त्यांचं काम आहे, माझं थोडी सांगितले त्यांनी ताईंनी सांगितलं. दुसरे विषय त्या म्हणाले की वसंत आणि बेलगंगाचा जो विषय आहे त्याचं जे डिस्कस झालं त्याच्याबद्दल वसंत सहकारी साखर कारखाना आणि बेलगंगा सहकारी साखर कारखाना हे या जिल्ह्यातले प्रमुख कारखाने गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की हे सुरू राहिले पाहिजे. वारंवार प्रयत्न करूनही याचे टेंडर्स नियमानुसार काढूनही या कारखान्यांच्या याला प्रतिसाद मिळालेला नाही. मागे वसंत कारखाना जो आहे तो 37 कोटी रुपयाला विकला होता, परंतु विकल्यानंतरही त्याला त्या ठिकाणी ते पैसे भरण्यासाठी जे वेळेच्या आत भरायला पाहिजे होते ते भरले गेले नाही. बेलगंगा कारखाना हे गेल्या अनेक वर्षापासून तो बंद अवस्थेमध्ये आहे, जवळपास 15-20 वर्ष झाली. त्या कारखान्यामध्येही वारंवार आम्ही सूचना केल्या, प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही एक समिती नियुक्त केलेली आहे आणि दोन्ही कारखान्याचे वेगवेगळे प्रस्ताव या 2 महिन्याच्या आत बँकेकडे सादर करावे. आता इतक्या वर्षात मागणी केल्यानंतरही जर त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर जो कोणी मागच्या आता जो कोणी येईल या संदर्भामध्ये त्याला एक विशेष बाब म्हणून विक्री करण्याची परवानगी किंवा देण्याची परवानगी राज्य सरकारकडे आम्ही मागणार आहोत, जेणेकरून तो कारखाना सुरू झाला पाहिजे. कारण कारखान्यामध्ये 2 कारखाने आहेत. एकामध्ये कासवदाचा कारखाना जो वसंतचा आहे त्याच्यामध्ये जमीन मोठ्या प्रमाणावर आहे, डिस्टिलरीचं त्याला परमिशन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुरू केला तर चांगल्या रीतीने नफा डिस्टिलरीच्या माध्यमातून मिळू शकतो. परंतु जवळपास निम्म्यापेक्षा अधिक मशिनरी त्या ठिकाणी नव्यानं बदलावी लागणार आहे. बेलगंगा कारखान्याच्या संदर्भामध्येही साधारणतः अशी स्थिती आहे की कारखान्यातल्या मशिनरीचं नूतनीकरण करणं किंवा ऑटोमायझेशनसाठी त्यासाठी नवीन काही व्यवस्था करणं याच्याशिवाय तो सुरू होऊ शकत नाही आणि म्हणून अपेक्षित किंमत आम्हाला जे पाहिजे ती त्यात मिळू शकत नाही. प्रॉव्हिडंट फंडाचाही एक त्या ठिकाणी विषय बेलगंगाचा प्रलंबित आहे. त्यामुळे माननीय अरुण जेटली फायनान्स मिनिस्टर यांच्याकडे मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे, प्रस्ताव त्यांना देणार आहे की याच्यामधून आम्हाला किमान व्याज, दंड व्याज ह्याच्यामधून सूट मिळून जे हप्ते पाडायची परवानगी द्या. आणि मला आशा आहे की या माध्यमातून आम्हाला केंद्र सरकारकडून काही मदत किंवा रिलीफ मिळू शकेल आणि दोन्ही कारखाने सुरू व्हावे या दृष्टीने आमचे पावलं उचललेले आहे. राज्यभरामध्ये 1000 शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या झालेल्या आहेत, हा आकडा आता बराच मोठा आहे. 2015 मधल्या ह्या आत्महत्या आहेत, त्याच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे की नेमकं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत या संदर्भामध्ये त्या कमी व्हाव्यात यामध्ये सरकारने अनेक निर्णय गेल्या वर्षभरामध्ये घेतले. यामध्ये काही आत्महत्या ज्या आहेत त्या कर्जामुळे झाल्या असं सांगितलं जातं, काही सावकारामुळे झालं असं सांगितलं जातं, काही नापिकीमुळे आहे. परंतु यावरचं उपाययोजना सरकारने केलेली आहे. आता शेतकऱ्यांना 100% फळपीक विमा, फळ लागवडीसाठी आम्ही पैसा देतो आहोत. जनावरं वगैरे जोडधंदा त्याला व्हावा म्हणून त्यासाठी 50% सबसिडीवर जनावरं देण्याची पण योजना आम्ही काढलेली आहे. त्यांना एक विशेष बाब म्हणून सगळ्या विहिरी खोदून देण्याचं 100% अनुदानावर आम्ही 4 लाख विहिरी खोदण्याचा एक धडक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी 2 रुपये किलोचं धान्य आणि 3 रुपये किलोचं तांदूळ त्याला मिळावं यासाठी अन्न सुरक्षा मोहिमेचा लाभ देण्याचाही त्या क्षेत्रामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. जे शेतकरी आजारी पडतील, कोणताही आजार असला तरी त्याचा 100% खर्च सरकारने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या मुलांना शाळेमधली जाणारी फी 100% माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याबरोबरीला शेतकऱ्यांचा अपघात विमाही सरकारने स्वतःच्या तिजोरीमधनं हप्ता भरून काढून त्याला शेतकऱ्याला अपघात विम्याचंही संरक्षण त्याला दिलेलं आहे. अशा आणखीही काही गोष्टी शेतकऱ्याला त्यासाठी दिलेलं आहे. परंतु जे काही सूचना आल्या त्यानुसार सावकाराचंही कर्ज 100% आम्ही त्या ठिकाणी भरून टाकू, त्या सावकाराच्या पैशातनं मुक्त करून त्याचे जे काही सावकाराकडे जमीन वगैरे अडकली होती, घरं अडकले होते तारण म्हणून, ते आता मुक्त केलेले आहे. आणि या माध्यमातून त्याच्यातलं आत्मबल वाढवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा गाव पातळीपर्यंत प्रबोधन करण्यासाठी त्याला हे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नियुक्त केलेल्या आहेत. त्याही त्याच्या संदर्भामध्ये काम करत आहे आणि त्या माध्यमातून हळूहळू शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होत आहे. या ठिकाणी जे वाढलेली संख्या दिसते आहे ते काही अन्य कारणासुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकरी आहे, परंतु अन्य कारणासाठी त्या ठिकाणी आत्महत्या झालेले आहे असंही काही माझ्या निदर्शनास आलेलं आहे. ते कोणत्याही कारणासाठी आत्महत्या जरी झाली तरी त्याने करू नये, होऊ नये
यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणि विविध मार्ग त्या ठिकाणी निर्णय घेऊन अंमल केलेला आहे. बीडमध्ये जी घटना समोर आलेला आहे आणि अशा सावकारांचे पाश अजून सुद्धा आवळले जात नाही, कायदे कडक आहे परंतु अंमलबजावणी थोडीशी ढिलाई होते की काय होतं नेमकं? सावकार जे रजिस्ट्रेशन करून सावकारी करता आहेत की याच्यात कुठे तफावत निर्माण झाली, नेमकं काय झालं? या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यामधल्या चौसाळ्याला ज्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली किंवा विष पाजण्याचा सावकाराने प्रयत्न केल्याची घटना घडली, याची चौकशी पोलिसांकडे दिलेली आहे. त्यामध्ये 3 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित चौकशी आता सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर जे तथ्य समोर येईल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पण हे सावकार जे आहे त्या सावकारांवरतीच आपण बंदी जर आणता आली किंवा त्यांचेच पाश आवळले गेले तर नेमकं काय त्याच्यात कारवाई केली जाईल? राज्यामधली सावकारी पद्धत ही बंदच आहे. यामध्ये अधिकृत सावकाराची परवानगी देण्याचा कायदा करण्यात आला आहे, ते घटनात्मक तरतूद आहे आणि ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे सावकारी केले जातात त्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच कर्ज देण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे सावकारी पद्धत जी आहे त्या संदर्भामध्ये त्याने जर नियमभंग केला तर अशा सावकारावर कारवाई करण्याचे अधिकार सरकारकडे आहे. अशा तक्रारी जर प्राप्त झाल्या तर ज्यांनी लायसन्स घेतलेलं आहे अशाही सावकारांवर कारवाई सरकार करेल.